झी 24 तास एक पाऊल पुढे। एमपीएससीच्या परीक्षेबाबत गोंधळ सुरू असला तरी परीक्षा वेळेतच घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतलाय। याबाबत एमपीएससीच्या सचिवांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली। रात्रंदिवस काम करून यंत्रणा कार्यान्वित करणार असून ठरलेल्या वेळेनुसारच परीक्षा घेण्यात येतील असा निर्णय या चर्चेनंतर घेण्यात आला। याबाबत मुख्यमंत्री थोड्याच वेळात विधान परिषदेत निवेदन करणार आहेत। मात्र उद्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे प्रोफाईल अपडेट होतील का याबाबत प्रश्नचिन्ह आहे। तसंच ग्रामीण भागात इंटरनेटच्या सुविधेवर मर्यादा असल्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं काय असाही सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणं योग्य होणार असल्याचं बोललं जातंय। विरोधी पक्षाच्या आमदारांनी मात्र परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे। सुधीर ठाकरे एमपीएससीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं सांगितलंय की ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी परीक्षा केंद्रावर येऊन आपली ओळख पटवून द्यावी। मला असं वाटतं हे जरी असलं तरी आता हा सगळा व्हायरस जाऊन त्या मुलांचं सगळा परिस्थिती जी झालेली आहे ती दूर होण्यासाठी, मुलांवरती आलेला ताण दूर करण्यासाठी एमपीएससीची रविवारी होणारी परीक्षा ताबडतोब पुढे ढकलणं गरजेचं आहे आणि ती पुढे ढकलण्याची मागणी मी माझ्या पक्षाच्या वतीने करतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।